jungle. विश्रामबाग येथील रेल्वे मालमत्तेवरील कारवाई प्रकरणी चौकशीची मागणी. संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून कारवाईतील वाहने ताब्यात घ्यावी. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांची मागणी. सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात आर-सिटी मॉलवरील भारतीय रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या जागेवर असलेली रेल्वेची पुरातन इमारत तसेच अनेक वर्षापासून उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणाऱ्या खोकेधारकावर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून अतिक्रमण म्हणून कारवाई करून सदर बांधकाम व खोकी पाडण्यात आले. आज संबंधित जागेवर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी कंपाऊंड उभारण्यासाठी आले असता मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, खोकेधारक संघटना तसेच हमाल संघटनेचे पदाधिकारी यांनी तीव्र विरोध दर्शवला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केला की जर ही जागा रेल्वे प्रशासनाची असेल तर महापालिका आयुक्तांनी रेल्वेची लेखी परवानगी न घेता कारवाई कशी केली, तसेच जर परवानगी घेतली नसेल तर रेल्वे प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई का केली नाही. सदर जागेवर रेल्वेचे जुने तिकीट काउंटरची इमारत चांगल्या अवस्थेत अस्तित्वात होती. त्यालगत अनेक वर्षापासून खोकेधारक व हमाल संघटना व्यवसाय करत होते. ही कारवाई कोणाच्या फायद्यासाठी व कोणत्या हेतूने करण्यात आली याबाबत गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी स्पष्ट मागणी केली की संबंधित आयुक्त व कारवाईत सहभागी सर्व अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. कारवाई दरम्यान वापरलेली सर्व यंत्रसामुग्री व वाहने तात्काळ जप्त करून ताब्यात घ्यावीत. रेल्वे मालमत्तेचे झालेले नुकसान तपासून जबाबदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत व संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून संपूर्ण प्रकरणावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी सदर प्रकरणातील सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी व संबंधित कुटुंबियांना न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी तानाजीराव सावंत. आज जे विश्रामबागला 4 दिवसापूर्वी ही अनधिकृतरित्या आयुक्तांनी खोकी पाडली आणि रेल्वेची इमारत पाडली, त्या संदर्भात रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी आले होते. खोकीधारक, इथले आमचे हमाल पंचायतचे अध्यक्ष मुक्कुम साहेब वगैरे सगळेच आम्ही एकत्र बसून बैठक केली. या चर्चेमध्ये आम्ही रेल्वेला इथं ताबा घेऊ दिलेला नाही आहे. आज बोर्ड लावायला आले होते, ताबा घ्यायला आले होते, आम्ही घेऊ दिलेलं नाही. आमची पहिली मागणी आहे की आयुक्तांनी इथं बेकायदेशीर कारवाई केलेली आहे. खाजगी जागा आहे आणि रेल्वेची जागा आहे. महापालिकेचा याच्यावरती काही संबंध नाही आहे. दुसरी गोष्ट, सांगलीचा अभिमान मानबिंदू असलेली इमारत, 100 वर्षापासूनची इमारत जी रेल्वेची होती ती आयुक्तांनी उभं राहून पाडली. आयुक्तांनी 2 उपायुक्त. तर ह्या दोघांवरती पहिली फौजदारी कारवाई करा आणि मग इथं तुम्ही आमच्याशी वाटाघाटी करायला या. आम्ही पुढं काय करायचं काय नाही. तोपर्यंत ही जागा आमची आहे. कारण तुम्ही जर मालक असाल तर गुन्हा दाखल कराल, मालक नसाल तर गुन्हा दाखल करणार नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मालक समजत नाही असं आम्ही सर्वांनी आज त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यांनी परवा मंगळवारी आमची बैठक त्यांच्या सिनियर अधिकाऱ्याशी लावलेली आहे. मंगळवारी, बरोबर ना? मंगळवारी. आणि त्यानंतर त्याच्यावरती निर्णय होईल. पण आमची आज ही ठाम सगळ्यांची मागणी आहे की आयुक्त सत्यम गांधी आणि त्याच्याबरोबर असलेले 2 उपायुक्त यांच्यावरती पहिला रेल्वेनी फौजदारी गुन्हा दाखल करावा.